और थर्ड एम्पायर की तरफ रेफर करते हुए, और एक बार फिर से हमारे तीसरे एम्पायर की तरफ ये निर्णय गया। अमोल वेतुस्कर अब व्यस्त होते हुए। तो यहां पर वाइड डिक्लेयर करते हुए एम्पायर। तो स्कोर अब जा पहुंचा है 5 रनों पर। पहला ओवर चल रहा है। अभय सिंह गेंदबाजी कर रहे हैं। कहीं ना कहीं अभय सिंह परीक्षण करने का प्रयास कर रहे हैं। वार्ड मैच, वार्ड मैच। अभय टू सुमित। सुमित के लिए गेंद पैरों पर थी, उछाल थी, रफ्तार थी इस गेंद में। बिल्कुल अनुशासन भरी यहां पर बल्लेबाजी को अंजाम दे रहे हैं। एक रन, और इस गेंद पर इस एक रन के सहारे स्कोर धीरे से आगे बढ़ता हुआ 6। पहला ओवर प्रगति पर है। अभय की अगर मैं बात करूं तो बिल्कुल स्टंप के इर्द गिर्द ये गेंद को रख रहे हैं, और जिस अंदाज में गेंदबाजी करनी चाहिए, बल्लेबाज को जो एक प्रयास करने का वो मौका नहीं देना चाहते हैं। अब तक देखा जाए तो बिल्कुल सटीक गेंदबाजी कर रहे हैं अभय। बॉलर की दिशा में स्ट्रोक को खेलते हुए मिड ऑफ पर यह गेंद थी, वहां पर थ्रो जब तक गया विकेट कीपर एंड पर। मौका था नॉन स्ट्राइकर एंड की तरफ, लेकिन कप्तान सनी पटेल चाहते थे कि सुमित देख ले जो कभी भी खतरनाक हो सकते हैं। सोच उनकी सही थी। अगर विकेट लेना ही होता तो शायद नॉन स्ट्राइकर एंड पर भी वो हिट कर सकते थे, लेकिन उन्हें बड़ी मछली जाल में फंसाना है। इसी सोच को रखते हुए बैटिंग एंड पर यह थ्रो किया गया था। भाग्यशाली रहे, एक रन इस दरमियान पूर्ण करते हुए। एक शांतनुमा क्रिकेट इस समय चलता हुआ बल्लेबाजी के माध्यम से। जय महाकाल महेंद्र एक बार फिर से फुल टॉस गेंद को हल्के हाथ से खेला। सिंगल के लिए एक रन, और इस सिंगल को चुराते हुए सिंगल के सहारे ओवर हुआ समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन बिना किसी नुकसान के।
तो पहला ओवर हो चला है समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन बने हैं और यूं देखा जाए तो जिस अंदाज में बैटिंग लाइनअप है और पहले ओवर में जब इस तरीके की बल्लेबाजी हुई तो कुछ गेम प्लान जरूर जहन में रहेगा, लेकिन तारीफ अभय की भी करनी होगी जितनी अच्छी उन्होंने गेंदबाजी की। पॉपिंग क्रीज का अच्छा उपयोग किया, गुड लेंथ पर गेंद को पिच कराते रहे, कभी कंधे का अच्छा इस्तेमाल किया, बाउंस, वो तमाम चीजें देखने को मिली। कोई मौका नहीं देते हुए बल्लेबाज को, तब चाहे जयेश की हम बात करें, सुमित की हम बात करें, एक आध फुल टॉस गेंद जरूर थी लेकिन उसे रक्षात्मक तरीके से केवल पुश किया और सिंगल के सारे खुश हो गए थे सुमित। एक बार फिर से स्ट्राइकर एंड पर हैं, अब सामने वाले छोर से बॉलिंग में परिवर्तन गेंदबाजी के लिए आ रहे हैं आतिफ, एक और बेहतरीन ये गेंदबाज। इसके पहले जीएलएस मल्हार ने क्या गजब की बल्लेबाजी की, पहला विकेट जरूर गिरा लेकिन उसके बाद एक अच्छी साझेदारी, एक अविजित साझेदारी रही कबीर सिंह और विघ्नेश के दरमियान। तूफानी पारी देखने को मिली, लाइन से लगातार 3 गेंदों पर 3 सिक्स और उसके बाद चौका जड़ा गया था कबीर के द्वारा। कुछ उसी प्रकार का अगर वो अंदाज देखने को सुमित के जरिए मिलता है कि नहीं, और इस बार बॉलर के सिरहाने के ऊपर से खेल बैठे हैं और देखना है गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, बहुत ही कॉन्फिडेंट थे, स्ट्रोक को खेला और जगह पे ही रुक गए थे। मिक्का सिंह यो मेरी पत रखियो मेरी पत रखियो। तो पहली गेंद आतिफ की और इसको उसकी दिशा दिखाई, इंतजार करते हुए इस गेंद को जाने दिया विकेट कीपर के हाथों में। एक सूझबूझ भरा क्रिकेट का परिचय देते हुए, मंजे वे खिलाड़ी हैं, शातिर खिलाड़ी हैं, गुणवत्ता इनके पास है, क्वालिटी ये प्लेयर है और क्वालिटी स्ट्रोक्स है इनके पास। तमाम जो खजाना है बल्लेबाजी के जरिए ये दिखाते हैं, प्रस्तुत करते हैं। स्टांस बहुत अच्छा, अपराइट स्टांस है। इस बार ये उतने अच्छे तरीके से गेंद आई नहीं, बहुत ही कैजुअल तरीके से स्ट्रोक को खेला। जयेश और सुमित की ये जोड़ी, रनों की अगर हम बात करें, दूसरा ओवर प्रगति पर स्कोर जा पहुंचा है 14 रनों पर। आवश्यकता थी तकरीबन 16 साढ़े 16 रनों के औसत से बल्लेबाजी करनी है, क्योंकि कोई छोटा मोटा लक्ष्य का पीछा नहीं कर रहे हैं, एक बड़े लक्ष्य के का पीछा करना है। जिस अंदाज में जीएलएस मल्हार के बल्लेबाजों ने बल्लेबाजी की, तो 2 में से एक बल्लेबाज को बिल्कुल कमर कसनी होगी, कुछ ताबड़तोड़ स्ट्रोक्स खेलने होंगे। ताबड़तोड़ क्रिकेट की भी आवश्यकता है और साथ ही साथ में बेसिक्स को भी वहां पर खेलते रहें। बल्ला घुमा जरूर था, बहुत ही बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे। अच्छी गेंद, कोई इजाफा नहीं, कोई नुकसान नहीं। इस समय जयेश के लिए अगर हम देखें, मिड ऑफ पर एक खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी, पॉइंट पर एक खिलाड़ी है, ये ऑफसाइड की फील्ड प्लेसमेंट है। लॉन्ग ऑन डीप में एक खिलाड़ी मौजूद हैं, एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी, एक ऑर्थोडॉक्स मिड विकेट पर एक खिलाड़ी तैनात। ये हवा में स्ट्रोक को खेलते हुए, लॉन्ग ऑन के क्षेत्र रक्षक गेंद के नीचे आते हुए लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आए। कॉलिंग अच्छी थी दोनों खिलाड़ियों के दरमियान, यहाँ पर पहला झटका लगता हुआ।
तो यहाँ अब प्रशांत का आगमन होता हुआ सुमित के साथ अब इस प्रक्रिया को आगे बढ़ाने की कोशिश करेंगे। एक बड़ा रन चेस, लेकिन अब दूसरा ओवर चल रहा है। 14 रन बोर्ड पर, एक विकेट गंवा चुके हैं। अतीक को सफलता मिली है, प्रशांत आए हैं। प्रशांत कीनी और नॉन स्ट्राइकर एंड पर सुमित। प्रशांत के लिए वही फील्ड प्लेसमेंट देखने को मिल रही है। मिड विकेट बाउंड्री राइडर्स पर खिलाड़ी लॉन्ग ऑन पर है, मिड विकेट शॉट है। फुल टॉस गेंद थी जिसे खेलते हुए गैप को ढूंढ लिया। उस ओवर वहां पर दौड़ जरूर लगा रहे हैं, लेकिन अंततः गेंद जीती और चौके के सहारे अपना खाता खोलते हुए स्कोर है 18, एक विकेट के नुकसान पर। और देखा जाए तो अगर अपने डीप में दो खिलाड़ी, एक लॉन्ग ऑन पर रखा है, थोड़ा सा स्क्वायर है, मिड विकेट पर एक खिलाड़ी है, और अगर देखें तो मिड ऑन को थोड़ा सा और वाइडिश करते हुए अब वो ऑर्थोडॉक्स मिड विकेट की दिशा में आ गए हैं। बिल्कुल स्क्वायर लेग एम्पायर की बाईं ओर पर वो खिलाड़ी हैं। ऑन साइड पे जब अपने इस तरीके की फील्ड प्लेसमेंट की है और अब फुल टॉस गेंद दे रहे हैं। बल्लेबाज जो हम टेनिस क्रिकेट में देखते हैं कि अमूमन अक्रॉस द विकेट खेलने का प्रयास करते हैं, बल्लेबाज ज्यादातर अधिकतर आड़े बल्ले से खेलने की कोशिश करते हैं। तो ऐसे समय पर फुल टॉस से थोड़ा सा आपको परहेज करना होगा, गेंद को पिच करानी होगी या ऑफ स्टंप के दायरे पर रहकर गेंदबाजी करनी होगी, वाइड यॉर्कर गेंदबाजी करनी होगी, क्योंकि शुरुआती समय में हमने देखा अभय ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। उसी क्रम को आपको दोहराना होगा। ये सहला दिया इस गेंद को मखमली अंदाज में और चौका हासिल कर लिया। बैक टू बैक 2 चौका आता हुआ इस समय प्रशांत के बल्ले से ओवर हुआ यहां पर समाप्त है। कुल मिलाकर टीम की रन संख्या 22, एक विकेट के नुकसान पर। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, तो रन संख्या है 22 रन, एक विकेट के नुकसान पर। 2 ओवर हो चला है समाप्त, दोनों पावर प्ले समाप्त हो चले हैं और अब फील्ड प्लेसमेंट यहां पर बिखरती हुई देखने को मिलेगी, जहां पर एक फैलाव फील्ड प्लेसमेंट रहेगा क्योंकि सारी रिस्ट्रिक्शन समाप्त हो चले हैं। 18 गेंदों में 61 रनों की आवश्यकता है। 18 बॉल 61 रन टू विन। और अब देखना है गेंदबाजी करने के लिए एक बार फिर से शायद अभय को निमंत्रित किया गया है, जहां पर अभय की अगर हम बात करें तो पहले ओवर में केवल 8 रन दिए थे। कोई सब 8 रन देकर कोई सफलता हासिल नहीं की थी अभय ने। एक बार फिर से कप्तान ने इसी कंधे पर भरोसा जताया है। उनके समक्ष हैं बाएं हाथ के बल्लेबाज सुमित डेकले। सुमित डेकले के लिए इस समय लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद हैं। ऑन साइड को पूरा पैक करते हुए बाउंड्री राइडर्स पर खिलाड़ी, 3 खिलाड़ी बिल्कुल सीमा रेखा पर तैनात होते हुए। और ऐसे में अभय की ओवर की पहली गेंद थी। इस बार बल्ला हल्ला बोला, हर गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। अभय ले गए रन 4। तो चौके के सहारे इस ओवर की शुरुआत करते हुए सुमित, क्या सुमित अपने रौद्र रूप को धारण करते हुए, क्या एक गेम प्लान के तहत इन्होंने शुरुआत की थी, आए थोड़ा सा समय बिताने का प्रयास की। दोपहर के समय में विकेट किस अंदाज में बर्ताव कर रहा है उसे देखा, समझा, गेंदबाज को समझने का प्रयास किया। पहला ओवर वो खेल रहे थे, इसी गेंदबाज को वो देखे और अब जब पूरी निगाहें जम चुकी हैं तब अब इस ओवर में क्या वो अपना रौद्र रूप धारण कर पाएंगे।
पहली गेंद पर चौका जरूर देखने को मिला। एक बार फिर से हवा में खेला गया स्ट्रोक, 1 2 3 खिलाड़ी, चौथे खिलाड़ी भी आ गए, लेकिन यहां पर क्या लाजवाब कैच, बेहतरीन कैच। 1983 याद आ गया, जिस तरह से सर विव रिचर्ड का कैच के लिए वहां पर दौड़ लगाई गई थी, क्या गजब का वो कैच था। यहां पर कबीर थे, एक इस तरीके के कैच को उल्टे दौड़ना, निगाहें आसमान पर रखना, टकटकी लगाए गेंद पर और इस कैच को लपकना और एक बड़ी मछली को वहां पर जाल में फंसाना। सुमित डेकले की पारी हुई यहां पर समाप्त, दूसरा झटका लगा, स्कोर वहीं रुका हुआ। स्कोर है 26-26 पर दूसरा विकेट गिरा। 12 रन के योगदान के बाद सुमित डेकले एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद हवा में थी और कबीर ने क्या लाजवाब कैच वहां पर लपका। अब है तैयार, अब है कोई सफलता मिलती हुई, कोशिश इन्होंने की और सफलता उनकी कदम चुमती हुई। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, शॉर्ट ऑफ लाइन गेंदबाजी कर रहे हैं, जो स्ट्रेंथ है उस स्ट्रेंथ पर गेंदबाजी को अंजाम दे रहे हैं। बिल्कुल बाउंसी गेंदबाजी को वहां पर अंजाम देते हुए विकेट से अच्छी खासी मदद उनको मिल रही है और उसी का यहां पर प्रतिफल भी देखने को मिल रहा है। अनिकेत साथ निभाएंगे प्रशांत का। प्रशांत जो 8 पर बल्लेबाजी अभी भी कर रहे हैं और अब इस समय इनके स्टांस को अगर हम देखें तो बिल्कुल तीनों स्टंप को छोड़ते हुए बल्लेबाजी करने का प्रयास करते हुए। या तो आप पहले बल्लेबाजी करें, कुछ इतने बड़े स्ट्रोक्स, इतने बड़े रन बोर्ड पर बनाएं और आते आते जो शुरुआती 2 ओवर है उसमें अच्छी गेंदबाजी करें। कोई मायने नहीं रखता कि उसमें आपको विकेट मिले या ना मिले, आपने बल्लेबाजों को शांत रखा है, वो अपने आप में एक बहुत बड़ी बात हो जाती है और कहीं ना कहीं जो मोराल, जो हौसला रहता है वो पस्त हो जाता है बैटिंग टीम का। वही यहाँ पर दर्शाते हुए इस समय गेंदबाजी टीम। जीएलएस मल्हार ने बहुत ही अच्छी तरीके के होमवर्क इन्होंने किया और जब वापसी की तो गजब की वापसी की। बल्ले से भी यहाँ पर धमाका किया, गेंदबाजी से भी यहाँ पर धार भरी गेंदबाजी कर रहे हैं। आग उगल रहा है ये गेंदबाज। तमाम बल्लेबाजों को शांत रखा है, उनके बल्ले पर ग्रहण लगा के रखे हैं। जिस अंदाज में प्रयास और कोशिश की जा रही बल्लेबाज द्वारा, वाइड का इशारा आया, 1 रन और। अब यहां संघर्षपूर्ण स्थिति, एक संघर्ष चलता हुआ दोनों बल्लेबाजों के दरमियान। अच्छी गेंदबाजी, रनों पर नजर डाले तो केवल 29 रन बोर्ड पर हैं, 83 रनों तक पहुंचना है। 29 बोर्ड पर बने हैं, केवल 2 विकेट गंवा चुके हैं। एक बार फिर से ये गेंद लेग स्टंप के बाहर, वाइड का इशारा। तो कई बार हम देखते हैं ना कि जब आप तेज गति के गेंदबाज हैं, आप रफ्तार के ऊपर ज्यादा प्राथमिकता देते हैं, आप रफ्तार को प्राप्त करने की कोशिश करते हैं, तो ऐसे समय पर आप गेंद या तो दिशाहीन गेंदबाजी कर बैठते हैं या ओवर स्टेप गेंदबाजी कर बैठते हैं। तो रफ्तार भरे गेंदबाजों के लिए बहुत आवश्यक होता है कि आप लय में रहकर गेंदबाजी करें, दिशा में रहकर गेंदबाजी करें, पेस को प्राप्त करें, लेकिन बिल्कुल अनुशासन भरी गेंदबाजी करने की कोशिश करें। इस बार देखना है क्या बल्ले पर लगी है कि नहीं। हालांकि वहां पर थर्डमैन के खिलाड़ी इस गेंद को रोकने का प्रयास करते हुए कुछ हद तक सफल जरूर रहे। 1 रन और इस बीच, इस 1 रन के साथ ओवर हो चला है तीसरा समाप्त। 3 के बाद बोर्ड पर कोई बहुत बड़ा खुश करने वाला स्कोर नहीं दिखता हुआ, केवल 31 रन 2 विकेटों के नुकसान पर।
तो 12 गेंदों में 52 रनों की आवश्यकता है। 52 रिक्वायर्ड इन 12 डिलीवरीज, यानी कि अब प्रत्येक ओवर में 26 रनों के औसत से बल्लेबाजी करनी होगी। कबीर पाटिल पैकर्स साक्षी 11 के कप्तान तैयार रहे। इसमें से जीतने वाली टीम के साथ आपका मुकाबला होगा। ये पहली एक गेंद थी जिसे पुल कर दिया गया। एक रन इस ओवर की शुरुआत होती हुई, एक रन के जरिए स्कोर 32 रन। तिरासी रनों का लक्ष्य। कबीर हैं गेंदबाज, इस बार कामयाब रहे, स्ट्रोक को खेल दिया और तो प्रशांत कहीं ना कहीं जोर आजमाइश करते हुए, कोशिश करते हुए, और ये स्ट्रोक लाजवाब, बिल्कुल कमेंट्री बॉक्स के समक्ष इस गेंद को खेला है। फाइन लेग पर एक चेज करते हुए खिलाड़ी अब है, लेकिन रोक नहीं पाएंगे। एक और चौका आता हुआ, बैक टू बैक 2 चौका, पहले रिवर्स के अंदाज में। तीन गेंदों में 9 रन आ गए हैं और जिस तरह से रनों का पीछा करना था, 2 ओवरों में 52 रन बनाने हैं, 26 रन प्रत्येक ओवर में बनाने होंगे। अब तक देखा जाए तो 3 गेंदों पे 9 रन प्राप्त कर चुके हैं। प्रशांत अच्छी बल्लेबाजी को अंजाम देते हैं। इस बार केवल चिप कर दिया, हाफ हार्टेड स्ट्रोक ये कहा जा सकता है। थोड़ी देर हवा में थी, जरूरी है गेंद। 2 रन और हासिल करते हुए 2 रनों के सहारे धीरे धीरे रन गति में इजाफा, लेकिन जिस तरीके की बल्लेबाजी की आवश्यकता थी अब तक वो देखने को नहीं मिली। अच्छी बल्लेबाजी, अब अच्छी गेंदबाजी करते हुए इस समय जीएलएस मल्हार की टीम पैरों पर ये गेंद अपील होती हुई बिल्कुल स्टंप के करीब पाए गए। एक और विकेट का पतन होता हुआ, विकेट नंबर 3 गिरा, बल्लेबाज आउट होते हुए। स्कोर है 42, 3 विकेटों के नुकसान पर। तो मोहित का आगमन हुआ, मोहित आए तो बिल्कुल उनके लिए इनाम भी यहाँ पर आता हुआ। 3 6 अगर जड़ते हैं तो उन्हें 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। गोपाल जया जी की तरफ से इन्हें 3 6 पर 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। लेकिन आते आते इन्होंने 1 रन से अपना खाता खोला। प्रशंसक कितने हैं यहाँ पर खिलाड़ियों के। मोहित आए,
आते आते उनके प्रशंसक आए और उनके लिए इनाम यहाँ पर रख दिया, लेकिन इस एक रन के सहारे ओवर हो चला है चौथा समाप्त। 4 के बाद कुल मिलाकर स्कोर है 3 विकेटों के नुकसान पर 43 रन। तो यहाँ अब राकेश आ गए हैं बॉलर और लगातार 3 गेंदों पर 3 सिक्सर जड़ते हैं तो 1000 रुपये का इनाम मोहित के लिए, और सिंगल हैंड से भी अगर सिक्सर जड़ते हैं तो भी इन्हें 1000 रुपये का इनाम। तो मोहित के लिए दोनों ही तरफ से उनके लिए इनामों की यहाँ पर बौछार है। इस बार थोड़ा सा पीछे हटे, जगह बनाई, पॉइंट के ऊपर से इस गेंद को खेल दिया, क्या दूसरे के लिए पलटेंगे? केवल एक ही रन, 5 गेंदें और आनी बाकी हैं। 5 गेंदों में रनों की अगर हम आवश्यकता देखें तो 39 रनों की और आवश्यकता है। 39 मोर रिक्वायर्ड इन 5 डिलीवरीज। मोहित और अनिकेत की ये जोड़ी है। इस बार ये स्ट्रोक उस ओर वहां पर खिलाड़ी मौजूद, एक अच्छी कोशिश। केवल एक ही रन। एक बार फिर से मोहित आ गए हैं बल्लेबाजी एंड पर। अब देखना है इस गेंद पर क्या इरादे जताते हैं, गेंदबाज को किस ओर उनकी गेंद को खेलते हैं। मोहित के लिए इनाम बरकरार है, सिंगल हैंड इसीलिए, और यहां क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड होते हुए विकेट नंबर 4 गिरा। स्कोर वहीं रुका हुआ 45, 4 विकेटों के नुकसान पर। तो यहाँ ओवर की अगली गेंद, और अब ऐसा प्रतीत हो रहा है केवल औपचारिकता ही इस मुकाबले में बाकी रह गई हैं। यही होता है ना जब आप बड़ा रन बोर्ड पर वहाँ पर अंकित कर देते हैं और उसके बाद अच्छी गेंदें करते हैं, तो बिल्कुल यही दृश्य देखने को मिलता है। और अब अंतिम गेंद, ये औपचारिकता भरी गेंद रहेगी, और अब पाटिल पैकर्स साक्षी 11 के कप्तान यश जादव बिल्कुल टॉस क्षेत्र पर आ जाए। हवा में ये गेंद, उस ओर वहां पर खिलाड़ी मौजूद, और ये कैच छूटता हुआ। कोशिश अच्छी थी, प्रयास बहुत ही बेहतरीन था, और यहाँ पर ओवर हो चला है, पारी हो चली है समाप्त। कुल मिलाकर रन जो बने हैं वो है 36 रनों से इस मुकाबले को जीतते हुए जीएलएस मल्हार, और उनके कप्तान से मैं निवेदन करूंगा कि वह जल्द से जल्द टॉस क्षेत्र पर आ जाए। पाटिल पैकर साक्षी 11 और जीएलएस मल्हार के कप्तान टॉस के लिए शीघ्र ही यहां पर आ जाएं।
और हमारे बीच जिग्नेश पारेख जी यहाँ पर उपस्थित हैं। मैन ऑफ द मैच का पुरस्कार कबीर सिंह। कबीर आ जाएं, अच्छी बल्लेबाजी और एक विकेट उनके खाते में, बहुत अच्छी बल्लेबाजी उन्होंने की। रही कहीं कसर इस मुकाबले में निकालते हुए और कमबैक करते हुए अपने टीम के लिए जिग्नेश पारेख जी के हाथों से इन्हें ये मैन ऑफ द मैच का पुरस्कार मिलता हुआ। वेल प्लेड कबीर। अब चलते हैं टॉस के लिए। दोनों कप्तान यहां पर मौजूद। ये अगले मुकाबले का अहम मुकाबला कहा जा सकता है। कॉलिंग जिग्नेश पारेख जी इस कॉइन को फ्लिप करते हुए। कॉल है जीएलएस मल्हार की तरफ से, एसएसपीएल और जीएलएस मल्हार के कप्तान कबीर सिंह जो मैन ऑफ द मैच रहे थे। इन्होंने टॉस जीता। आपका निर्णय? पहले बैटिंग करेंगे हम लोग। बैटिंग करने के पीछे की वजह क्या? अभी आपने गेंदबाजी की और बल्लेबाजी करनी चाहते हैं कि पिछले मुकाबले में जिस तरह से आपने बैटिंग की वही दौर को अपनाना चाहेंगे, उसी तर्ज पर बल्लेबाजी करेंगे? क्या कुछ और रणनीति रहेगी? नहीं, वैसा ही सेम बैटिंग करेंगे और जैसा चल रहा है वैसा खेलेंगे। और कुछ बदलाव रहेगा कि इसी विनिंग कॉम्बिनेशन के जरिए? नहीं, सेम टीम। यश एक मुकाबला जीता, एक में शिकस्त हासिल की, तो इस बार ये एक करो या मरो का मुकाबला, जो जीतेगा वो आगे पहुंचेगा। तो क्या योजना रहेगी आपकी कि किस तरह से आपने देखा कि कबीर के बल्ले पर ग्रहण लगाए, विघ्नेश ने किस तरीके की बल्लेबाजी की, तो आप जो अब पीछे थे आपने कुछ होमवर्क किया रहेगा, पूरी रणनीति क्या रहेगी? कुछ चेंजेस है टीम में? चेंजेस तो नहीं, हम लोग सेम टीम से खेलेंगे। भूल दिया मैंने। कोशिश करेंगे। तो देखिए ये यहां पर निर्णय आया जीएलएस मल्हार के कप्तान और बल्लेबाजी करने का निर्णय लिया। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। तर नाणेफेक जिंकलेले आहे जीएलएस मल्हार स्पोर्ट्स। नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली आहे आणि क्षेत्ररक्षण करायचं आहे पाटील पॅकर्स साक्षी 11 या संघाला। चला जास्त वेळ न घेता हा सामना सुरू करायला हवा। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे पाटील पॅकर्स साक्षी 11 आणि दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे जीएलएस मल्हार स्पोर्ट्स। चला जास्त वेळ नाहीये मित्रांनो, यानंतरचा सामना महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे हा सामना तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने खेळाल वेळ तुम्हाला मिळेल आणि मग त्या वेळेचा फायदा तुम्हाला जर जिंकलात तर मग पुढच्या सामन्यामध्ये होऊ शकेल। तर विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे फलंदाजीचा टीम जीएलएस मल्हार स्पोर्ट्स या संघाने आणि पाहूया आता यानंतर नेमका काय खेळ पाहायला मिळेल। एमएस नाकोडा 11 या संघाने शेवटच्या सामन्यासाठी पात्रता सादर केलेली आहे। पाहूया दोन संघांपैकी कुठला संघ खेळतोय, त्या संघाशी छोटासा डीजे ब्रेक आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये पहिला बॉल होईल डिलिव्हर्ड या सामन्याचा। थँक्यू। एका पेयाचं नाव मी ऐकलेलं आहे ज्याला चहा म्हणतात आणि तो चहा पिल्यानंतर आपण फ्रेश होतो, हे खरं आहे का? थोडी चर्चा मला करायची आहे। सचिन जैन यांची आज ॲनिव्हर्सरी आहे आणि आज संध्याकाळची जय्यत तयारी सचिनजी। स्पर्धा संपल्यानंतर बर्थडे सुद्धा आणि ॲनिव्हर्सरी सुद्धा डबल धमाका।
ते मेगा सेलिब्रेशन 30ला नाही 1 तारखेला नाही का, 1 डिसेंबरला ते सेलिब्रेशन असेल. आपण पाहतोय सुपर बॉईज प्रस्तुत युनिटी प्रीमियर लीग सीझन 3. चला 2 बॅटर्स लवकरात पोचायचे आहे. GLS मल्हार स्पोर्ट्स, चला लवकरात लवकर GLS मल्हार स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये पोचा. यानंतरचा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना लक्षात घेतला तर मग तो वेळ मिळाला पाहिजे तुम्हाला. चला कबीर, चला कबीर 2 फलंदाज पाठवा फास्ट. चला कबीर स्वतः येत आहेत आणि तीच जोडी सनी पटेल आणि कबीर सिंग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सोनलालजी मागच्या सामन्यामध्ये शिकून मला असं वाटते तो फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे, कारण मागच्या सामन्यात 3च फलंदाज खेळले होते. सनी पटेल 2 धावा, कबीर आणि विघ्नेश यांची मॅरेथॉन पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि म्हणूनच नाणेफेक जिंकून जो आपला स्ट्रॉंग झोन आहे तोच युटिलाइज करण्याचा प्रयत्न आता कबीर करेल. आणि फलंदाजीमध्ये चांगलं काम मागच्या सामन्यामध्ये झालं होतं आणि म्हणूनच तोच अप्रोच राहिला कबीरचा की या सामन्यातसुद्धा आपण पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणार आहोत. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर GLS मल्हार स्पोर्ट्स, आपला एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. हिरो आपला एक्स्ट्रा मेंबर पाठवून द्या फास्ट कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आता सुरुवात होते आजच्या महत्त्वपूर्ण 5व्या सामन्याची, 3ऱ्या दिवसातल्या. आमचे टायटल स्पॉन्सर आहेत HP गॅस डिस्ट्रीब्युटर मिस्टर हेमंतजी शाह, मिस्टर यशलशी शाह ज्यांनी आम्हाला टायटल स्पॉन्सर केलेलं आहे. आमचे टी-शर्ट स्पॉन्सर आहेत हेलिंग फार्मा मिस्टर संजयजी पारेख. आमचे टॉसबॉक्स स्पॉन्सर ट्रॉफी स्पॉन्सर आहेत मिस्टर जिग्नेश पारेख SSP 11. यूट्यूब प्रोव्हाइड केलेलं आहे मिस्टर दिनेश परमार डिका स्पोर्ट्स. GT स्पोर्ट्सचे गिल्बर्ट पुरकर, शॉन पुरकर आणि फ्रान्सिस बांडे यांच्या वतीनं बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच साठी बॅट. पाण्याची व्यवस्था मिस्टर विपिन मिश्रा यांनी केलेली आहेत. सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करून आता सुरुवात करूया या 5व्या सामन्याच्या पहिल्या डावाची. तो डाव सुरू होतोय. स्ट्रायकर्स एंडला सनी पटेल, नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे कबीर सिंग. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय यश जाधव. 3:15 पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. 3:15. चला टायमर होते सुरू. यश जाधव आता कामगिरीचा कस लागेल कारण ही सुद्धा नॉकआउट स्टेज आहे. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सनी पटेलसाठी. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा अंदाज होता. बॅटची आउटसाइड एज, बॅकवर्ड पॉइंटला बॉल, सिंगल. GLS जर आता तुमचा एक्स्ट्रा मेंबर आला नाही तर पेनल्टी. हिरो बघा एवढंही कॅज्युअल राहू नका, आम्ही थोडं लूज ठेवलेलं आहे संघांना, तर मग इतकंही कॅज्युअल राहू नका. एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या, आरामात बसा आणि एन्जॉय करा तुमच्या डावाला. दरम्यान पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट झालेलं. स्ट्रायकर एंडला कबीर सिंग, बॉलिंग ट्रॅकवर यश. लेफ्टी वर्सेस लेफ्टी कॉन्टेस्ट मजा येईल. 2 कॅप्टन्स एकमेकांसमोर आणि यावेळेस मोठा फटका. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच बॉलवर कबीरला बाद करण्याची संधी यशने टिकवलेली आहे. तर या ठिकाणी फलंदाज होतोय पहिला बाद. कबीर बॅक टू डगआउट. तर महादेव बॉयजचे आदरणीय दिलीपजी यादव यांचं आगमन झालेलं आहे. काल त्यांची अनुपस्थिती होती. काल सगळी कामं त्यांनी उरकली आणि आज ते जॉईन झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यश आणि कबीरचं आता बिरसणार आहे कारण यशने 2 वेळा कबीरला 0वर बाद केलेला आहे आजच्या एका दिवसामध्ये. आणि आता कबीरच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. सतीश आहेत का? सतीश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये जे जितू पॅकर्स या संघासाठी सातत्याने खेळत आहेत. KSK महाबळेश्वर या असोसिएशनचे ते उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. मैदानाच्या आतमध्ये सतीश चव्हाण एंटर होत आहेत. पहिल्या षटकामध्ये सतीशला जाण्याचा मौका मिळतोय कारण यशचा चेंडू न ओळखता फक्त मोठा फटका खेळण्याचा निर्धार कबीर सिंगने ठेवला होता आणि तो त्याचा प्रयत्न फसला. बघा एकदा जर त्या गोलंदाजासमोर मी फिका पडलेलो आहे तर मग थोडासा वेळ देणं गरजेचं होतं स्वतःला डावाला. पण पहिल्याच बॉलवर तो प्रयत्न आक्रमकतेचा कबीर सिंगचा महागात पडलेला आहे संघाला.
सतीश चव्हाण ती गरज भरून काढतील का पाहूया. स्ट्रायकर्स एंडला सतीश राईट हँडेड बॅटर, बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरुवात या षटकाची दमदार केलेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साईडला फक्त हॉल बॅट फ्लिक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत मिड विकेटचे. सिंगल होते कंप्लीट. आरामात एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. 2 चेंडू ज्यावर 2 सिंगल आलेले आहेत आणि एका चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे. 3 चेंडू संपलेत या पहिल्या षटकातले आणि 3 चेंडूच्या समाप्तीला धावसंख्या जाते ती म्हणजेच दोन्ही आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्टार्ट परफेक्ट झालेले आहे आतापर्यंत यश जाधवची. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. दरम्यान सनी पटेल ज्यांच्याकडून अपेक्षा मोठ्या आहेत, षटकार खेचण्यासाठी ज्यांना ओळखलं जाते, पण आज सनीचा मागच्या 2 डावांमध्ये तो खेळ मोठ्या फटक्यांचा राहिला नाही आहे आणि त्याचमुळे आता ते देखील थोडीशी चर्चा करतायत. सतीश आणि सनी हे दोघंही एकाच संघात प्रामुख्याने खेळतात आणि त्याचमुळे आता त्या दोघांची बॉन्डिंग तर स्ट्रॉंग आहे. पण आता पाहूया त्या स्ट्रॉंग बॉन्डिंग नंतर आता या महत्त्वाच्या डावामध्ये तसा खेळ या दोघांच्या वतीनं पाहायला मिळतोय का. फुल एंड बॉल होता, ड्राईव्ह केला, मिडॉपला क्षेत्ररक्षक चुकलेत आणि मग एक धाव मिळेलच. थोडी घाई झाली क्षेत्ररक्षण करताना. एक धाव वाढते आणि एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 3 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 3 झाले. नाणेफेक जिंकून फलंदाजीची निवड आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर कबीर सिंग बाद आणि विघ्नेशला अजूनही थांबवून ठेवलेलं आहे. या सामन्याचं गांभीर्य ओळखताना गेम प्लॅन बदलतायत. यावेळेस पुन्हा एकदा फुल लेन बॉल ड्राईव्ह केलंय, मिड ऑन ला बीट करत बॉल मागे जाईल. सेकंडचा कॉल आहे, धोकादायक ठरू शकला असता पण मिळतात या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आहेत. 1 विकेट गमावून 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सचिन पटेल यांच्याकडून बक्षीस आहे सत्यासाठी. जर कसेही 3 षटकार मारले तर 1000 रुपये. सतीश चव्हाण यांच्यासाठी सचिन पटेल यांचं बक्षीस. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे फक्त 5. तर आता नवीन गोलंदाज साहिल पाटील आता फार एंडनं सज्ज होत आहेत. पहिल्या षटक्यामध्ये मनासारखी सुरुवात तर पाटील पॅकर्स साक्षी 11 या संघाला यश जाधवने मिळवून दिलेले आहे. जो फलंदाज त्रास देऊ शकला असता त्याला रोखण्याचं काम खास गोलंदाज यश जाधवने केलेलं आहे. आता साहिल ही जोडी येता प्रामुख्याने प्रीमियर लीग स्टेजमध्ये एकाच संघात खेळताना पाहायला मिळते. म्हणजे कंधारे किंग्स आता तर या स्पर्धेत नाही खेळत आहे, पण विसरून चालणार नाही की पहिलं पर्व युनिटी प्रीमियर लीगचं कंधारे किंग्सनेच गाजवलं होतं. आता पाहूया या ठिकाणी हे 2 युवा खेळाडू कसा खेळ सादर करतात पाटील पॅकर्स साक्षी 11 साठी. पाय चालतच नाहीये, जणू काही पायाला खिळे ठोकलेत आणि त्याचमुळे तो फटका व्यवस्थित सजवू शकत नाहीयेत. सुरुवात या षटकाची सुद्धा डॉट बॉलने होते. साहिल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडला सनी. फक्त 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सनीचं मिळालेलं आहे. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल मिळते. सेकंडचा कॉल होता फलंदाज सतीश चव्हाणचा, पण सतीश चव्हाण सुद्धा अनुभवाने परिपूर्ण असे फलंदाज आहेत. खरं तर ते मधल्या फळीत जास्त तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात, पण त्या या सामन्याचं गांभीर्य ओळखताना 3ऱ्या क्रमांकावर सतीश पोचलेले आहेत. शफल होऊन खेळलेत आणि मला कुठलाही क्रमांक मिळू द्या, मी माझा बेस्ट परफॉर्मन्स देईन आणि तोच बेस्ट परफॉर्मन्स सतीश चव्हाणचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करतोय. षटकार. के बॅकचे ललितजी जैन यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आयोजन समितीचे सदस्य आहेत, आपलं स्वागत आहे आणि हॅपी एनिव्हर्सरी अशा विशेष आलेल्या आहे सचिन जैन यांच्यासाठी ललित जैन यांच्याकडून. दरम्यान षटकार आल्यानंतर थोडेसे धाबे दणाणलेले आहेत पाटील पॅकर साक्षी 11चे, कारण तो षटकार सतीश चव्हाणच्या बॅटमधून आला. का शफल झाले होते, थोडेसे फॉरवर्ड लीन झाले, उजवीकडे सरकले
आणि हा तो स्ट्रोक त्यांचा कम्फर्ट झोन मध्ये खेळला स्क्वेअर लेगला. ओ यावेळेस फुल लेंथ होता बॉल, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय, झेल टिपतोय, साहिलने पुनरागमन केलेलं आहे. जबरदस्त झेल, साहिलचे छोटे बंधू जतीन पाटील यांनी झेल टिपलेला आहे. साहिलच्या घरात विकेट जाते आणि सतीश चव्हाणचा खेळ संपला, विकेट डाऊन. विघ्नेश साखरतोडे हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. थोडी निराशाजनक कामगिरी म्हणू शकतोय आपण JLS मल्हार स्पोर्ट्सची, कारण ज्या संघाने आजच्या दिवसातला सर्वात मोठा धावफलक सजवला होता, 80 पार केल्या होत्या आणि थोड्या वेळापूर्वीच ते घडलं होतं, पण आता थोडंसं विपरीत घडते कारण प्रतिस्पर्धी संघ बदललेला आहे आणि त्यानंतर आता ज्या बॅटिंगमुळे तो निर्णय कबीरने घेतला होता फलंदाजी करण्याचा, पण आता ती मागच्या डावाची बॅटिंग या डावामध्ये पाहायला मिळत नाहीये. पण आहेत विघ्नेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, आताच ते पोहोचलेले आहेत, सिच्युएशनला अनालाइज करतायत. साहिल पाटील ओव्हर द विकेट आणि पहिल्याच बॉलवर उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न उलटा पडलेला आहे. शून्यावर गोल्डन डक वर बोल्ड झालेले आहेत विघ्नेश. साहिलने या सामन्यामध्ये दमदार पुनरागमन केलंय पाटील पॅकर साक्षी 11 साठी. आनंदाचा क्षण हा सहज मिळत नाही, त्यासाठी ती मेहनत घ्यावी लागते, पण तो आनंद साहिलने आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत. ब्रेस कंप्लीट केले. पहिला फलंदाज यशच्या षटकामध्ये म्हणजेच कबीर तो बाद झाला, त्यानंतर साहिलच्या षटकामध्ये या अगोदर सतीश बाद झाले, सतीशच्या मागोमाग विघ्नेश बाद झाले आणि विघ्नेशच्या नंतर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत जुनेद चौगले. जुनेद चौगले स्ट्रायकर सेंटर पाहायला मिळतील. माइटी बॅटर आहेत, रायटी बॅटर आहेत आणि पाहूया ती फलंदाजी जी आता आवश्यक आहे. मागणी तसा पुरवठा हे परिसूत्र तर तुम्ही ऐकलं असेलच, ते आता इम्प्लिमेंट करायचं आहे. JLS मल्हार स्पोर्ट्सला मागणी आहे धावांची, मग त्या कशाही येऊ द्या, धावा येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. यानंतर अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे, अजूनही काहीच बिघडला नाहीये JLS मल्हार स्पोर्ट्स साठी. संधी आहे. पुढचा बॉल या ठिकाणी बघा, डिरेक्ट. पुन्हा एकदा आनंद तर दिसतोय पाटील पॅकर साक्षी 11च्या एकूण खेळाडूंच्या चेहऱ्यावर, पण आता आपण येतोय रिप्ले मध्ये चेक करतोय फलंदाज बाद आहे की नाही. त्या ठिकाणी पाहूया नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद आहे की नाही.
MS नाकोडा 11 आपण रेडी राहायचं आहे. हा सामना संपल्या आपण तुमचा टॉस करणार आहोत. MS नाकोडा 11 आपण कुठे गेला असाल एकत्र या, एकत्र थांबा. हा सामना संपल्या आपण टॉस क्लिअर करणार आहोत. MS नाकोडा 11. चला नॉट आउट. चला नॉट आउट आहे. चला क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर या. पहिला बॅटर इज सेफ. मॅच ऑन होते आणि एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. आणि धावसंख्या 13 झाले. 13 रन्स ऑन बोर्ड. चला पुढचा संघ म्हणजेच जो 6वा सामना खेळणार आहे. रेडी आहेत ना? अरे हा सूरजला ठेवलंय राखून. MS नाकोडा 11 सूरज रेडी आहेत. त्या ठिकाणी ते कुठे नाही गेलेत. आणि केसर म्हणजे टीम आहेत आपली. MS नाकोडा टीम इकडेच आहे. रिलॅक्स पोझिशन मध्ये आहे. मोतीलालजी शाह आणि कल्पेशभाई राजावत यांनी बांधलेला संघ MS नाकोडा 11 6व्या सामन्यात खेळताना पाहायला मिळेल. तर चला पुन्हा एकदा पूर्ववत होऊया. आणि आता यश जाधव यांच्या षटकाची होते सुरुवात. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. ही सिच्युएशन सांभाळावी लागेल JLS मल्हार स्पोर्ट्स या संघाला. आणि त्यासाठी परफेक्शन आहे फलंदाजाकडे. जुनेद चौगले त्या ठिकाणी सज्ज आहे. या धावफलकाला मी चांगल्या स्थितीत घेऊन जाईल तो विश्वास आहे. बॉल सीमारेषा क्लिअर करतोय. चौकार. 4 धावा. चार धावा वाढतायत आणि या 4 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय आणि पोहोचतोय 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा वामसी आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्या अगोदर सोहनलाल जे होते, त्या अगोदर दीपक जे होते. स्कोरर म्हणून सुपर बॉयचे सर्व सदस्य कामगिरी सांभाळत आहेत. यश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं धीम्या गतीचा बॉल स्विच केलं होतं हा स्ट्रोक खेळण्यासाठी. पाहूया संपर्क झाला एका बॅटशी. तर लेग वाईज शरीराचा संपर्क झालेला आहे. आजकाल खेळाडू खूप खरं बोलतात ते तर सगळ्यांना माहितीच आहे. त्या ठिकाणी आता लेग वाईजची एकदा मिळालेली आहे. धावसंख्या 18 झाले. 18 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. ही पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे JLS मल्हार स्पोर्ट्स या संघासाठी. आणि दोघांकडे तो अनुभव आहे. सनी आणि जुनेद. सनी स्ट्रायकर एंडला थोडासा थांबवून स्ट्रोक खेळलेला आहे. स्पीड व्हेरिएशन. क्षेत्ररक्षण चुकलं. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी कॉल दिला जातोय. तिसरी धाव धोकादायक ठरू शकली असती पण क्षेत्ररक्षण थोडंसं कॅज्युअल राहिलेलं आहे. डीप मध्ये 3 धावा मिळत आहेत आणि या 3 धावांच्या साथीनं धावफलक जातोय
तो म्हणजेच 21 या आकड्यावर 21 रन्स ऑन बोर्ड. जर पहिल्या सामन्याला पाहिलं जो या दोघांत झाला होता आजच्या वेळापत्रकातला दुसरा सामना, त्या ठिकाणी परफेक्ट बॉलिंग झाली होती साक्षी 11 पॅटेल पॅकरची. म्हणूनच आता तो आलेख वाढवावा लागेल. फ्लाइट, स्पीड व्हेरिएशन, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, स्लो वाईड यॉर्कर. यश वेगळ्याच प्रतिभेचे गोलंदाज आहेत आणि या षटकामध्ये त्यांची ती प्रतिभा अजून जास्त निखरते. प्रत्येक बॉल नंतर ते स्वतःला अजून जास्त डेव्हलप करतायत. फुलटॉस बॉल हवेत होता, मिड ऑफला क्लिअर करण्याचा उद्देश होता. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतायत. करण कदम थ्रो होईल, नॉन स्ट्रायकर सेंडला मिळतात या 2 धावा. बॉल थोडासा अंपायर कॉल आहे का? अंपायर कॉल फॉर बीमर. चला अंपायर कॉल फॉर बीमर. हा नो बॉल आहे. यश जाधव हवेत आहे, लॉंग ऑफ नाहीये. या अगोदर त्याच झोन मध्ये बॉल गेला होता तरी सुद्धा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला नाही. बॉल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. आता का होईना या 2 फलंदाजांनी मनावर घेतलेलं आहे आणि जर मनावर घेतलं तर मग तुमचं अर्ध काम सोपं होतं आणि जुनेद आणि सनी यांची जोडी जमलेली आहे. फक्त जोडी जमत नाहीये तर संघासाठी धावा सुद्धा बनवते. 4 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 28 वर. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. यश जाधव पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील पॉइंटचे. सर्कलच्या आतमध्ये सिंगल होते कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झालेली आहे GLS मल्हार स्पोर्ट्सची 29 धावा, 3 फलंदाज बाद. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 29 झाले. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3. GLS मल्हार स्पोर्ट्स ती लई सापडलेली आहे खरं तर या दोन्ही फलंदाजांना. आणि जुनेद आणि सनी, जुनेद आणि सनी यांची पार्टनरशिप जसा मी या अगोदर उल्लेख केला होता किती मस्त आहे आता, त्यावर खूप काही अवलंबून आहे. गोलंदाजीसाठी करण कदम हे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर सेंडला राईट हँडेड बॅटर जुनेद. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, एलिव्हेशन प्रॉपर, डिस्टन्स प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. सोगलेचा षटकार. जुनेद यू ब्युटी, काय स्ट्रोक जुनेदने एक्झिक्यूट केलेला आहे. जी ताकद त्याच्या शरीरामध्ये आहे त्या ताकदीचा एक एक अंश वापरून हा षटकार जुनेदने कव्हर केलेला आहे. मिड विकेटला क्लिअर केलेला आहे आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 35 वर पोहोचले. 35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे.
आता ही जी लढत आहे ती बॅलन्स पोझिशनला पाहायला मिळते. जी अगोदर पाटील पॅकर साक्षी 11च्या बाजूनं झुकली होती. फुल लेन बॉल होता, बॅटची आउटसाइड एज, चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट थर्ड मॅनला. सिंगल मिळते, सनी पटेल स्ट्रायकर एंडला पोहोचतात. एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या झालेली आहे 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड. दोन टीम ओनर्स, एका बाजूला अनिकेत वागल आणि अविनाश पाटील, पाटील पॅकर साक्षी 11. एका बाजूला हिरो पाटील, मनीष पाटील जे GLS मल्हार स्पोर्ट्सचे टीम ओनर आहेत. दरम्यान एक्स्ट्रा रन मिळते, एक धाव वाढते, एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 37 धावा. बॉल सर्कलच्या आतमध्ये कव्हर केला जाईल. खरं तर एव्हरी मोमेंट एन्जॉय केला पाहिजे आणि तो खेळ आता जुनेद आणि सनीचा आपण पाहतोय. सनी पटेल आणि जुनेद सनीचा खेळ आतापर्यंत 6चा राहिलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॉल शॉट थर्ड मॅनला आणि गलीच्या मध्ये अडवला जाईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 39 वर 39 रन्स. सनी पटेलचा खेळ जर आपण पाहिला 13 धावांचा राहिलेला आहे आणि जुनेद यांनी आतापर्यंत 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. 13 आणि 14 दोघांनी आतापर्यंत प्रॉपर बॅटिंग केलेली आहे. जी आवश्यकता सुरुवातीच्या 3 फलंदाज बाद झाल्यानंतर होती ती आवश्यकता ओळखताना दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत समान राहिलेलं आहे. धावसंख्या 39, 39. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. करण कदम ओव्हर द विकेटनं ड्राईव्ह केलंय, थोडी उंची नव्हती मिळाली या स्ट्रोकला. बॉल पॉइंटला अडवला जातोय. सर्वात महत्वाचं काय की मागच्या 2 षटकांमध्ये डॉट बॉल पर्सेंटेज कमी झालेला आहे आणि स्कोरिंग स्ट्रोक्स येत आहेत आणि त्याचमुळे धावसंख्या आता सातत्यानं वाढते. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी बेल्स ड्रीप झालेत, बेल्स पडलेत म्हणजेच फलंदाज स्वयंचीत झालेले आहे, हिट विकेट झालेले आहेत. आज 2दा असे फलंदाज बाद झाले जे रिव्हर्स खेळताना, साहिल पाटील यावेळेस रिव्हर्स खेळताना बाद झाले आणि त्यानंतर आता जुनेद सुद्धा रिव्हर्स खेळताना स्वयंचीत झालेले आहे, हिट विकेट झालेले आहे. चला पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये, जसं आपण बोललो होतो की विकेट गेल्यानंतर पाणी जाईल. चला आतमध्ये जा. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 40. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या धावगतीनं खेळ चालू आहे GLS मल्हार स्पोर्ट्सचा. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. 6 बॉल्स 50, 55, 60. विवेक शिंदे बॉलिंग ट्रॅकवर आहे. 4 षटकाचा खेळ संपला. विवेक हे फ्रेश बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेताना पाहायला मिळतील. एका बाजूला या डावाचा अनुभव ज्यांच्या सोबत आहे ते सनी पटेल स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत. मेहराज हे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. 40 झालेत. फलंदाज 4 बाद झालेत. 4 षटकाचा खेळ संपलाय. विवेक शिंदे ओव्हर द विकेटनं. क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. बॉल धीम्या गतीनं ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड स्क्वेअरला पोहोचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा आहे पण तो कमी पडतोय आणि सामना आता खूप चांगल्या पद्धतीनं झुकवण्याचा प्रयत्न सनीचा राहिलेला आहे. पहिल्याच बॉलवर 5व्या षटकाच्या चौकार. जर स्कोअर चांगला झाला तर मग ती लढत दुसऱ्या डावामध्ये चांगली रंगेल आणि म्हणूनच हा सामना सुरू ठेवणं गरजेचं होतं. हा डाव आपल्या बाजूने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि तोच प्रयत्न सनीचा या षटकात
पाहायला मिळतोय, पहिल्याच बॉलवर पाहायला मिळतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ या डावातला, या षटकातला बाकी आहे आणि धावसंख्याचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहिलाय. आतापर्यंत 2 चौकार सनी पटेलच्या बॅटमधून आलेले आहेत. या अगोदर जुनेदच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आला होता. 5 बॉल्स बाकी आहेत आणि 5 बॉल्सवर पाहूया सनी पटेल यांच्या वतीनं GLS मल्हार स्पोर्ट्सला नेमकं मिळतंय काय. विवेक शिंदेंनी सुद्धा आव्हान स्वीकारलेले आहे या शेवटच्या षटकाचं. शेवटचे 5 बॉल्स बाकी. 50 ओलांडली जाईल की 50 आत रोखलं जाईल ते आपण पाहणार आहोतच. कटर्सला खेळताना थोडा संभ्रम आहे सनी पटेलच्या मनामध्ये आणि त्यातल्या स्लो कटर्स बॉल आहेत ते खेळताना थोडीशी गडबड होते असंच कुठेतरी दिसून आलेलं आहे. गती पूर्णतः काढून घेतली होती चेंडूतून गोलंदाज विवेक शिंदे आणि स्पीड व्हेरिएशन इज द की टू स्टॉप अँड अटॅकिंग बॅटर तेच पाहायला मिळालं. वेगानं जेव्हा तुम्ही हाताळाल तर सनी पटेलकडे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण करण बॉलवर पोहोचले वेगानं तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या. परफेक्ट कव्हर ड्राईव्ह यावेळेस सनीच्या वतीनं पाहायला मिळाली होती. 2 धावांची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 46 धावा. 46 गणेश जाधव शेवद्या DR मोबाईल्स अँड स्पोर्ट्स या संघातून खेळताना पाहायला मिळतील. धावसंख्या 46 अजूनही बॉल शिल्लक आहे 3 आणि सनी पटेल जोपर्यंत आहे 3 पैकी 1 जर मोठा स्ट्रोक आला तर एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते आणि सनी पटेलकडे ती कॅपॅसिटी आहे. विवेक शिंदे ज्यांनी आतापर्यंत या षटकात मागच्या 3 बॉल्सवर 6 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये हितेश पाटील म्हणजे हिरो यांचं जाणं बाकी आहे. राकेश म्हात्रे यांचं अजून येणं बाकी आहे. त्यामुळे खूप मोठी बॅटिंग स्ट्रेंथ आहे GLS मल्हार स्पोर्ट्स या संघामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. 3:47 झालेले आहेत. 1 डाव बाकी आहे. यानंतर 1 सामना बाकी आहे. पुन्हा एकदा ती सूचना, काळोख पडला तरी सुद्धा आजच ते 5 षटकांचा शेवटचा सामना पूर्ण केला जाईल. ही जबाबदारी पूर्ण संघांची आहे की आपण वेळेत खेळा, वेळेत वेळापत्रक कसं संपन्न होईल त्याची काळजी घ्या. आयोजकांनी पूर्णपणे तुम्हाला एक मोठ्या स्पर्धेचं प्रारूप दिलेलं आहे तर त्यासाठी आपलं देखील थोडंसं योगदान आवश्यक. विवेक शिंदे हो यावेळेस ऑन साइडला इम्प्रोवाइज करताना स्ट्रोक एक्झिक्यूट केला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 3 बॉलचा पाठलाग करतायत पण सनी पटेल मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून खेळतायत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 50 अप फॉर टीम GLS मल्हार स्पोर्ट्स. दोन बॉल्स बाकी आहेत या पहिल्या डावातले. विवेक थोडेसे महागडे ठरलेले आहेत कारण या षटकात 10 धावा मिळालेल्या आहेत GLS मल्हार स्पोर्ट्सला आणि सनीने त्या 10 धावा गोळा करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं. जास्तीत जास्त स्ट्राईक ते स्वतःकडे ठेवतायत. विवेक ओव्हर द विकेटनं यावेळेस कनेक्शन तर झालंय. फोर्स लावून बॉलला थेट पाठवलंय तो म्हणजेच मिड विकेट सीमारेषा पार. आपलं मार्केट आपणच करायचंय आणि मार्केट जाम करतोय फलंदाज सनी पटेल. षटकार आणि धावसंख्या पोहोचते 56. अविनाजी पाटील जे ओनर आहेत पाटील पॅकर्स साक्षी 11चे थोडासा फेरफटका. सामना महत्वाचा आहे. थोडे रिलॅक्स. अजून 1 डाव बाकी आहे. पुढच्या डावामध्ये नक्कीच एक चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळेल जी अपेक्षा प्रेक्षकांची तुम्हा सर्वांची आहे. 56 लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. विवेक शिंदे ओव्हर द विकेटनं स्ट्रायकर एंडला. सनी फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. बॉलवर पोहोचतील. कलेक्शन प्रॉपर. थ्रो होतोय. सिंगल डबल कन्वर्ट करण्याचा कॉल पण फलंदाज बाद. 1च धाव मिळणार आहे. एका धावेची वर. धावसंख्या 57. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे 30 बॉल्स मध्ये. 30 चेंडू 58 धावांची गरज आहे टीम पाटील पॅकर साक्षी 11ला. 30 बॉल्स अँड 58 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण पाहतोय सुपर बॉईज प्रस्तुत युनियन प्रीमियर लीग सीझन 3 डे 3 आणि आता समालोचन कक्षामध्ये करूया बदल. थोडासा
डीजे ब्रेक घेऊया आणि डीजे ब्रेक नंतर ऐकूया आवाज प्रसिद्ध हिंदी समालोचक आशिष जी पांडे यांचा. थँक्यू.